लूकासपत्र याचा 8वा अध्याय 35 ते 39 वचन आपण वाचणार आहोत. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याचे योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ नाही. आमेन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करेल? सुंदर वचन संत पौलाने रोमकराच्या मंडळीला लिहिलेले आहेत. परमेश्वराची ही नितांत इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की त्याच्या निर्मितीने त्याच्यावरती प्रेम करावं. आणि म्हणूनच अनुवाद 6वा अध्याय आणि 5वं वचन आपल्याला सांगतं. अनुवाद 6 आणि 5 मध्ये तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. आमेन. सगळ्यांनी म्हणा, पूर्ण मनाने, परत एकदा, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावरती प्रीती करतो, ही देवाची इच्छा आहे की आम्ही मनापासून, मनोभावे देवावरती प्रेम करावं. जुन्या करारात अनेक वेळा या प्रकारची वचनं तुम्हाला आणि मला बायबलमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता दावीद राजा, त्याला सुद्धा देवाबद्दल उत्कट इच्छा आहे आणि देवाबद्दल त्याच्या मनात खूप प्रेम आहे. कुठेही गाड्यांवरती म्हणा, घरात म्हणा, सगळीकडे वचनं लावलेली असतात. आणि बरेच लोक बऱ्याच वेळा असं लिहितात आणि म्हणतातही, जीजस लव्ज यू. हालेलुया. तो प्रेम आहे, तो प्रेम करणारच. हालेलुया. वैऱ्यांवर ज्याने प्रेम केलं, तुम्ही तर त्याचे वैरी नाही, तुम्ही त्याचे लेकरं आहात. हालेलुया. ज्यांनी त्याला वधस्तंभावरती खेळलं, ज्यांनी त्याला 39 फटके मारले, ज्यांनी त्याच्या दाढीचे केस ओढले, ज्यांनी त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातला, ज्यांनी त्याला मारलं, त्याचे हाल अपेष्टा केले, त्या लोकांवरती पण येशू ख्रिस्तानं प्रेम केलेलं आहे. आपल्या वैऱ्यांवर प्रेम करणारा हा जिवंत देव आहे. तुम्ही आणि मी त्याची लेकरं आहोत. तो आपल्यावरती प्रेम करणार नाही काय? देवाच्या प्रिय लोकांनो, देवप्रीती आहे, प्रेम करणार हे निश्चितच आहे. पण आज त्याची वाणी तुमच्या आणि माझ्यासाठी आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर, त्याच्यावरती प्रेम कर. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेम हे फार प्रबळ आहे. प्रेम कसं आहे? कमजोर नाही. प्रेमात एक अफाट ताकद आहे. प्रेम फार प्रबळ आहे. प्रेम सामर्थ्यवान आहे. आता हे सलमोन राजापेक्षा जास्त कोणाला कळणार? देवाच्या प्रिय लोकांनो, गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायाच्या 6 आणि 7 वचनामध्ये, आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे. प्रेम कशासारखं प्रबळ आहे? मृत्यूसारखे प्रबळ आहे. प्रेम संशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे. त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेश्वराने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही, महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही. मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी त्यापुढे तुच्छ होय. आमेन. प्रेम एवढं स्ट्रॉंग आहे, प्रेम एवढं प्रबळ आहे की त्याला गीतरत्न लिहिणारा देवाचा सेवक शलमोन त्या प्रेमाला एक उपमा देतो, अग्नीसारखी. आणि हीच गोष्ट मंडळांबद्दल लिहित असताना संत योहान या प्रकारे लिहितो की तू आता
थंड नाहीस, उष्ण नाहीस, तू कोमट आहेस आणि मी तुला ओकून टाकणार आहे. हा संदेश आहे मंडळीला. थंड, काही लोक एकदम थंड असतात देवाच्या प्रीतीमध्ये. ख्रिस्ती लोकांमध्ये पण 3 प्रकार झालेले आहेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काही थंड आहेत, फक्त कागदपत्रावरती ख्रिश्चन आहेत. या मोठ्या चर्चची आमची सभासदत्व आहे, आमचे आजोबा पाळक होते, आमचे हे होते, ते होते, आमची आजी प्रार्थना करायची. काही लोक फक्त त्यालाच घेऊन बसलेत, पण वैयक्तिक रीतीनं देवाला तारणारा म्हणून प्रभूला स्वीकारलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हा दिखावा तुम्हाला स्वर्ग राज्यात घेऊ शकत नाही. तुम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार मिळू शकत नाही. या ठिकाणी बायबलच्या वचनावरती आधारित मी आपल्याशी बोलत आहे की या ठिकाणी काही लोक आहेत, थंड आहेत, देवाच्या प्रेमापासून दूर आहेत, फक्त नावाला ख्रिस्ती आहेत. त्यांच्यासाठी नाताळ आणि ते रंगेलबाजी, दारू पिणं, मौज मजा करणं हेच फक्त त्यांच्यासाठी सेलिब्रेशन आहे. हाच त्यांच्यासाठी ख्रिसमस आहे. दुसरे एकदम उष्ण आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ते आत्मेने भरलेले आहेत. ते रात्रंदिवस देवावरती प्रीती करतात. कुठलाही सैतानी मोहपाशाला बळी पडत नाही. आणि तिसरा प्रकार फार भयंकर आहे ना, इधर के ना उधर के. बोलो यीशु मसीह की. जिधर का वारा आएगा उधर के हो जाते हैं. वारा इधर से आ गए तो ये लोग इधर उड़ते जाते हैं, उधर से आएगा तो इधर भरकट के जाते हैं. हालेलुया. कुठं कधी जातील सांगता येत नाही प्रियांनो. जसं वारा असेल, जसा फ्लो असेल, कधी एकदमच धार्मिक, कधी एकदमच जगिक. ह्या लोकांचं काही खरं नाही. जे थंड आहेत ते नरकात फिक्स आहेत, हे मी बायबलवर आधारित सांगतो. परंतु हे कोमट लोक जे आहेत, ज्यांना वाटतं की मी धार्मिक आहे आणि जाऊन गपचूप सट्टेबाजी करतात, ज्यांना वाटतं की मी चर्चला जातो आणि गुप्त रीतीने पापामध्ये पडतात, व्याभिचार करतात. लक्ष देऊन ऐका, तुम्ही इथं आल्याने, देवाकडे आल्याने तुम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळत नाही. वैयक्तिक रीतीनं तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं आहे का? तुम्ही पश्चाताप केला आहे का? तुम्ही येशूच्या रक्ताने धुतले गेला आहात का? आणि या शेवटच्या काळात जगिक कृत्य नाकारून तुम्ही खऱ्या जीवनी मार्गावर चालत आहात का? हे महत्वाचं आहे. हालेलुया. तुमचे दान दशमांश देवाला विकत घेऊ शकत नाही. तुमचे दिखाव्याचे कृत्य परमेश्वराला विकत घेऊ शकत नाही. वैयक्तिक रीतीनं तुम्ही तुमचा जीवनक्रम शुद्ध केला आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, आज हे संदेश तुम्हाला कुठल्या चर्चमध्ये ऐकायला मिळणार नाही. कारण की परखड बोललं की लोक नाराज होतात. हालेलुया. बोला येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेम प्रबळ आहे, मरणासारखं प्रबळ आहे. मरण कसं प्रबळ आहे? माणसासाठी कितीही प्रयत्न करा, एकदा मेला, जाऊ दे, आता गेला, विषय संपला. पण येशूचे विषय तिथून स्टार्ट होतात. हालेलुया. सगळ्यांना वाटलं लाजार गेला, खलास, विषय संपला. पण नवीन स्टोरी तिथून सुरू झाली. पण जगिक दृष्टीने पहा, मरण आलं की सगळं संपलं. मरण जसं अटळ आहे, प्रेम पण तसं अटळ आहे प्रियांनो. हालेलुया. प्रेम हादरू शकत नाही. बरं, जगात 4 प्रकारचं प्रेम आहे. किती प्रकारचं? बरेच वेळा मी बोलण्यातून सांगितलंय. हालेलुया. सगळ्यात पहिलं इरॉस नावाचं प्रेम आहे. ग्रीक शब्द आहेत. आता तुम्हाला थोडा ग्रीक भाषेचा थोडा क्लास घेतो तुमचा. हालेलुया. पहिला शब्द मी काय सांगितला? इरॉस. इरॉस म्हणजे काय? पती पत्नी मधलं रोमॅन्टिक लव. जगात जे चालतं, रोमिओ जुलिएट, हीर रांझा, हे ते अजून शहाजहान, मुमताज वगैरे, हे सगळं जे आहे जगात प्रेम. मैंने तुझसे प्यार किया. हालेलुया. सुबह को दिल दिया, शाम को वापस लिया. असे पण प्रेम आहेत जगामध्ये. विभिन्न प्रकारचे प्रेम आहेत. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्रेम चालू होतं, शेवटच्या वर्षापर्यंत प्रेम संपतं. डिग्री आली का प्रेम खलास. असे पण काही प्रेम आहेत. प्रेमात विभिन्न प्रकार आहेत. हे जे प्रेम आहे पती पत्नी मधलं, ह्याला इरॉस म्हणायचं. आणि हे इरॉस नावाचं जे प्रेम आहे ते आपल्याला जगात पाहायला मिळतं. दुसरं जे प्रेम आहे ते फिलिओ हे जे प्रेम आहे ते भावाभावांमधलं प्रेम आहे. मित्रमंडळीमध्ये, परिवारात, म्हणजे जसं बहिणी एकत्र राहतात, बंधू एकत्र राहतात, मित्र परिवार एकत्र राहतो, याला फिलिओ म्हणायचं. आणखीन एक प्रकार आहे स्टॉर्ज नावाचं प्रेम. हे स्टॉर्ज म्हणजे परिवारातलं प्रेम आहे प्रियांनो. आईचं तिच्या लेकरावरती असणारं प्रेम, जे प्रेम परिवारातून आपल्याला मिळतं ते प्रेम स्टॉर्ज या संकल्पनेत येतं. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे आगापे प्रेम. हालेलुया. या प्रेमाला सॅल्यूट आहे, कारण हे प्रेम परात्पर देवाचं प्रेम आहे. हालेलुया. जगातलं सगळं प्रेम संपेल. हालेलुया. लग्नामध्ये वचनं दिली जातात, सुखात आणि, बोलत नाही तुम्ही, सुखात आणि श्रीमंतीत आणि निरोगीपणात आणि आजारात, सगळ्या परिस्थितीत मी तुम्हाला साथ देणार आहे, असा अभिवचन एकमेकांना देतात. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, कोविडच्या काळात
बायकांनी नवऱ्याला जेवण असं फेकून मारलेलं आहे लांबून, हालेलुया. आणि नवरे पण काही कमी नाहीत, हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्या वेळेस परिवारात किंवा प्रीतीचं वातावरण गरजेचं आहे, कधी कधी भाऊ भावाला विसरतो. आमेन म्हणाल का? अनुभव आहे तुम्हाला. बहिणी बहिणीला विसरतात, रक्ताचे नातेवाईक सोडून जातात. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं, ज्यांच्यावर प्रीती केली, तुमच्या संकट काळी ते तुम्हाला सोडून जातात. याचा अर्थ काय? जगात जेही प्रेम तुम्ही पाहाल, त्या प्रेमाला कुठंतरी पूर्णविराम आहे, ते प्रेम कुठंतरी थांबेल. पण परात्पर देवाचं जे प्रेम आहे, त्या करुणेत, त्या प्रेमात कधी खंड पडत नाही. त्याची दया रोज आमच्यावरती नवी होते. तो रोज प्रेमाने आणि प्रीतीने आमच्याकडे पाहतो. तो आमच्यावर रोज कृपा करतो. आम्ही चुकतो, आमच्याकडून प्रॉब्लेम होतात, आम्ही कधी कधी देवाच्या विरुद्ध जातो, पण देव प्रेम करायचं कधीच थांबत नाही. हालेलुया. हे देवाचं अलौकिक प्रेम आहे, हे आगापे प्रेम आहे, हे न संपणारं प्रेम आहे. हालेलुया. परमेश्वराचं प्रेम कधीच संपत नाही. मत्तई 10वा अध्याय 37 वचन, मॅथ्यू चॅप्टर 10 वर्स 37. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. येशू सांगतोय, जो माझ्यापेक्षा कुणावर, बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलांवर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, हा एक वचनाचा असा भाग आहे की आमचं प्रेम आमच्या परिवारावर असावं, ही देवाची इच्छा आहे. परंतु त्या प्रेमाखातर कधीच देवापासून आम्ही दूर जाता कामा नये. जर परमेश्वराने आज तुम्हाला विचारलं, जगात जास्त तुझं सगळ्यात कोणावरती प्रेम आहे, कुणाची नावं घेऊ नका, पहिलं नाव येशूचं आलं पाहिजे. हालेलुया. काही लोक म्हणतात की देवा, तुझ्या आधी मी माझ्या आईबापाचं नाव घेईन, कारण मला जग त्यांनी दाखवलं. तुझ्या आईबापाला जग कुणी दाखवलं? त्यांच्या आईबापाला कुणी दाखवलं? काय बावळटपणा आहे. ऐकता तुम्ही चर्च? सिंपल, सरळ आहे, स्पष्ट आहे. तो तुझा पण बाप आहे, तुझ्या आई बापाचा पण तो बाप आहे. मग पहिला कोण? परमेश्वर. ईश्वर प्राप्तीसाठी आम्ही झटलं पाहिजे, परमेश्वरासाठी आम्ही समय दिला पाहिजे, आणि परमेश्वरावर आम्ही सगळ्यात अधिक प्रेम केलं पाहिजे कुठल्याही गोष्टीपेक्षा. आज तुमच्या दृष्टीने मूल्यवान काय आहे? आज तुमचं कुठल्या गोष्टीवर अधिक प्रेम आहे? प्रभूला धन्यवाद. हालेलुया. मला एकदा बाईक घ्यायची होती, जेव्हा माझ्याकडे सायकल होती. बाईक घ्यायची होती आणि मी 30 ते 35 जुन्या गाड्या बघितल्या, पण मला एकही गाडी पसंत होत नव्हती. एक तर गाडी भंगार, नाही तर पैसे जास्त. बोलो येशू मसीह की. मग वडिलांना सांगितलं की गाडी अशी मिळते, नाही तर अशी. एक तर पैसे जास्त जातील बिनकामाचे, नाही तर गाडी खराब मिळेल. काय करायचं? मग वडिलांनी म्हटलं, नाही, आपण नवीन गाडी घेऊ. हा, नवीन? मग नवीन गाडी घेतली. आता त्या गाडीत असा जीव, हालेलुया. बाईक घेतली, असा जीव त्या गाडीमध्ये. जशी आणली तशी घर खाली करून घराच्या आतमध्ये लावली. म्हणजे माणसं बाहेर राहिले तर चालतील, माझी गाडी. शिक्षणासाठी बाहेर होतो, तिकडं ट्रॅव्हल्स म्हणजे ट्रान्सपोर्टने गाडी पाठवून दिली. मित्र म्हणायचे, एक राऊंड दे. म्हणलं दोस्ती तुटली तर चालेल, गाडी मिळणार नाही. मध्यरात्री मला जाग यायची, 2ला 3ला कुणीतरी गाडीची काच फोडली. मी उठून बाहेर येऊन बघायचो, हाय व्यवस्थित, प्रभू दया कर. एवढा त्या गाडीत जीव. असं होतं कधी कधी, असं होतं. आपल्याला कधी न मिळालेली गोष्ट अचानक सडनली मिळाली, आपलं त्याच्यावरती एवढं प्रेम बसतं त्या गाडीवरती किंवा वस्तूवरती, कुठल्याही गोष्टीवरती बसू शकतं. कोणाचं घरावरती असेल, कोणाचं पैशावर असेल, कोणाचं सांगता येत नाही. आणि माझं प्रेम गाडीवरती. एक दिवशी देवाची स्पष्ट वाणी आली, विकास, ही गाडी अशा अशा सेवकाला देऊन टाक. म्हणलं, प्रभू तूच बोलतोयस का? 1 महिना हा तुमच्या पुढं मोठ्याने संदेश देणारा देवाचा दास, पटकन देवाची वाणी नाही ऐकली मी, कारण एवढं प्रेम त्या गाडीवरती. मध्येच इंडिकेटर बंद हो, मध्येच हॉर्न खराब हो, मध्येच काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम, गाडीमध्ये एक एक प्रॉब्लेम. म्हणलं, द्यावीच लागेल गाडी आता.
देवाच्या प्रिय लोकांना, आणि एक दिवशी मला देवाने बेचैनच केलं. कोणालाही न विचारता डायरेक्ट गेलो 300 किलोमीटरचा प्रवास करून गाडीवरती, आणि ते सेवकाकडे त्या देवाच्या दासाला देऊन टाकली. एवढी शांती आली मनात, काय सांगतं. त्या दिवशी मी देवाला दाखवले, गाड्या घोड्या माझ्यासाठी काय नाही, माझा देव माझ्यासाठी मोठा आहे. हालेलुया. ना पैशावर प्रेम, ना गाड्या घोड्यांवरती प्रेम. थोडं तारुण्याच्या दिवसात माणूस थोडासा वाहवत जाऊ शकतो, पण ज्याला खरा ख्रिस्त कळालाय त्याला ह्या गोष्टी फालतू आणि क्षुल्लक वाटायला लागतात. हालेलुया. एखाद्याने तुमच्यापेक्षा मोठा बंगला बांधला, तुमचा बिलकुल काहीच फरक पडत नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी आत्म्यात बघितलंय स्वर्गात काय मोठं घर आहे माझं. फरकच पडत नाही. हालेलुया. काही मिळो अगर न मिळो, तुमच्या मित्राला तुमच्यापेक्षा 4 पट सॅलरी आहे, तुम्हाला फरक पडत नाही. कोणाच्याही उन्नतीत तुम्हाला दुःख वाटत नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप रिचेस्ट, देवाचे रिचेस्ट लेकरं आहेत, धनवान आहेत तुम्ही ऑलरेडी. मग देवाच्या लोकांना आज आम्हाला ह्या सर्व इरोस असो, स्टॉर्ज असो, फिलिया असो, या प्रेमाच्या पलीकडं आगापे प्रेम आज समजून घेणं गरजेचं आहे. ते आगापे प्रेम परमेश्वराने आपल्यावरती केलेलं आहे. हालेलुया. ते परमेश्वराने ते प्रेम तुमच्या आणि माझ्यावरती केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवावर प्रेम करतो, परमेश्वरावरती प्रेम करतो, त्यावेळेस त्याने जसं केलंय तसं प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे. कोणाला आमेन म्हणता येईल का? सिंपल आहे ना. हालेलुया. लग्नात तुम्हाला एखाद्याने आहेर दिला, तुम्ही बदला घेता की नाही? तुमच्या घरी एखादा आला, कोणी साडी चोळी काहीतरी गिफ्ट दिलं, तुम्ही त्याच्या घरी गेल्यावर हो का नाही? शेजारच्या घरातून वांग्याची भाजी आली, दुसऱ्या दिवशी बटाट्याची जातेच. पुरणपोळ्या आल्या, पुरणपोळ्या जातील. जैसा माल आएगा वैसा जाएगा. जसं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत घडताना बघता, किंवा जसं प्रेम तुम्हाला जगाकडून मिळतं तसं प्रेम तुम्ही देण्याचा प्रयत्न करता. मग देवाने आमच्यावर कसं प्रेम केलंय? ते प्रेम एकदम वेगळं आहे. ते प्रेम दिल्या घेतल्याचं प्रेम नाही, ते निस्वार्थ प्रेम आहे. हालेलुया. ते निस्वार्थ प्रेम आहे. इतकं त्याने प्रेम तुमच्या आणि माझ्यावरती केलं की प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण त्यागला वधस्तंभावरती. आणि आज तशा लोकांची गरज देवाला आहे, जे देवासाठी जीव गेला तरी ते देवाला सोडणार नाहीत. ते परत उठतील आणि परत देवावर प्रेम करतील. असे लोक देवाला पाहिजेत. हालेलुया. थोड्याशा संकटांना, अडचणींना पाहून देवापासून आम्ही दूर जाता कामा नये. सतत निरंतर त्याने जसं प्रेम आमच्यावरती केलं तसं प्रेम आम्ही त्याच्यावरती केलं पाहिजे. मग सैतानाची काही हत्यारं आहेत तुम्हाला देवापासून दूर करण्याची. तुम्हाला देवापासून दूर करण्याची सैतानाची काही हत्यारं आहेत. पौलाला ते चांगलंच कळालंय, कारण की पौल असा एक देवाचा दास आहे की ज्याला बायबल माहीत होतं. आधी येशू ख्रिस्त कळण्याआधी त्याला देवाबद्दल माहिती आहे. पारंगत होता तो, फार हुशार होता, फार मोठा गुरु त्याला लाभला होता बायबलचं शिक्षण देण्यासाठी. त्याचा बाप स्वतः परुषी होता त्याला शिक्षण देण्यासाठी. एवढं अफाट ज्ञान असताना, सगळ्या गोष्टींचं त्याला ज्ञान असताना, त्याने अचानक ऐकलं मध्येच कोणाचं तरी येशूचं खूळ लोकांच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे. लोक वेडे झालेत त्या येशूसाठी. पण हे तर जुन्या करारात कुठं लिहिलेलं नाही कोण हा देवाचा पुत्र आणि काय चाललंय. हे सगळं खोटं आहे. हे खोडून टाकलं पाहिजे. लोकांना आपण नीट केलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा पौल ठिकठिकाणी जातो आणि लोकांचा छळ करायला सुरुवात करतो. आणि छळ करता करता एक दिवशी त्याला अधिकाऱ्यांकडून त्याला पत्र मिळतात, मंडळांमध्ये वाटण्यासाठी, लोकांना जाहीर करण्यासाठी की येशूवर विश्वास ठेवू नका. एक चुकीचं डॉक्टरीन, एक चुकीचा सिद्धांत घेऊन लोकांना छळण्यासाठी पुढे निघालेला आहे. आणि जाता जाता दिमिश्काच्या वाटेवरती लख प्रकाश त्याने पाहिला. हालेलुया. या भारताला प्रभूच्या लख प्रकाशाची गरज आहे. हालेलुया. या देशाला प्रभूच्या लख प्रकाशाची गरज आहे. आणि लवकरच तो लख प्रकाश प्रत्येक जण पाहणार आहे. प्रियांनो, प्रत्येक जण पाहणार आहे. असा प्रकाश त्याने पाहिला.
जागेवर देवाने त्याला आंधळं करून टाकलं. खलास, डोळे गेले. प्रभू कोण आहेस तू? जे येशूचा तू छळ करतोस, 9वा अध्याय प्रेषितमध्ये सुंदर लिहिलेलं आहे. जे येशूचा तू छळ करतोस तोच आहे मी. आणि पहा देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी ते प्रभू बरोबर बोलणं झालेलं आहे. त्या ठिकाणी प्रभू त्याच्याशी बोलत असताना अद्भुत अलौकिक गोष्टी घडलेल्या आहेत. त्या शाऊलाचं पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. ॲक्च्युली शाऊलाचा पौल झालं हे म्हणणं 100% चुकीचं आहे. ऐकताय का तुम्ही? तुम्ही ऐकताय चर्च? ॲक्च्युली जसं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये जीजस, मराठीमध्ये काय म्हणतो तसं आहे ते. फक्त प्रोनाऊन्सिएशन डिफरन्स आहे. शाऊलाचा पौल झाला हे बायबलमध्ये कुठंच लिहिलेलं नाही. ऐकताय तुम्ही? हालेलुया. आता माझं नाव कांबळे, पण मी बाहेर दुसरीकडे गेलं महाराष्ट्राचे, ते म्हणतात कामले. मी म्हणतो काम छोड दिया मैंने, अभी कितना काम लू बे अभी. हालेलुया. कामले कामले म्हणलं, कामले नाही, मी कांबळे आहे. हालेलुया. तसंच आहे ते. फक्त शौल आणि पौल दोन वेगवेगळ्या भाषातला उच्चार येतो. त्याचा नावाचा बदल नाही झालेला आहे, अर्थ तोच आहे. ठीक आहे, असो. तर या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, या सेवकाला कळालं. आणि ज्यावेळेस त्याला सत्य उमगलं, ख्रिस्त कोण आहे, येशू कोण आहे, ज्यावेळेस त्याला सत्य प्रकट झालं, त्याला नंतर दृष्टी मिळाली, तो सेवा करायला लागला. आणि त्याचा स्वतःचा छळ होत असताना त्याला काही गोष्टी उमगत गेल्या. की कुठली गोष्ट प्रयत्न करतो सैतान की त्याद्वारे माणसाला देवापासून दूर नेण्यासाठी. काय असू शकतं? रोम 8:35 ते 39 आपण वचन वाचले, तिथंच परत दिलेलं आहे. ऐका. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? सगळे म्हणा, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून. वर हात करून म्हणा, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? आपल्याला कोण विभक्त करेल? आता इथं त्यांनी सुंदर गोष्टी लिहिल्या आहेत, त्याच्या अनुभवातून किंवा पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलं. सगळ्यात पहिली गोष्ट लिहिली क्लेश. ॲक्च्युली मराठी भाषा खूप सुंदर आहे एकदम. ज्यावेळेस तुम्ही राग म्हणता, त्या रागामध्ये अजून थोडा राग ॲड झाला, अजून थोडा राग ॲड झाला, अजून राग राग राग, मग त्याचं क्रोधामध्ये रूपांतर होतं. हायेस्ट लेवल. दुःख 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 खूप ॲड करत गेला, त्याचं रूपांतर क्लेशामध्ये. क्लेश म्हणजे एकदम जास्त झालं, एकदम दुःखाची एकदम हायर लेवल. मग ते क्लेश आल्यामुळं तुम्हाला ख्रिस्ताला सोडून जावंसं वाटेल का? मुळीच नाही. हालेलुया. दुःख कितीही आले देवाच्या प्रिय लोकांनो, त्या दुःखापुढं ते सामर्थ्य देवाचं आहे, त्याच्या प्रेमाचं सामर्थ्य आहे, जे आम्हाला टिकून धरतं. हालेलुया. दुःख आले किंवा कितीही तुम्ही यातनेमध्ये असाल, कितीही तुम्ही क्लेशामध्ये असाल, परंतु त्यात सुद्धा परमेश्वर तुम्हाला साथ देत असतो. तो तुम्हाला कधीच सोडत नाही. दुसरी गोष्ट आपत्ती. दुसरी गोष्ट आपत्ती. आपत्ती म्हणजे काय म्हणतात? संकट. आपत्ती म्हणजे संकट. संकट कधी अनाउन्समेंट करून येत नाही. आज मी तुझ्या घरी येणार आहे. संकट अचानक येतं. आणि अचानक संकट आल्यामुळे आपण प्रिपेअर नसतो, आपण तयार नसतो त्या संकटाला हँडल करण्यासाठी. आपल्याकडे तेवढी प्रिपरेशन नसतं किंवा तेवढी तयारी नसते, आणि अचानक ते संकट येतं. अचानक काहीतरी अडचण उत्पन्न होते. आपत्ती किती पण अचानक येऊ, पण त्यामुळं आम्ही देवाला सोडू शकत नाही. हालेलुया. क्लेश असो, आपत्ती असो, आम्हाला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. एवढं त्याचं प्रेम आमच्यामध्ये मुळावलेलं असलेलं आहे. हालेलुया. एवढं त्याचं प्रेम आमच्यामध्ये. पुढची गोष्ट छळणूक. छळणूक. आता ह्याच्याबद्दल किती बोलावं? ख्रिस्ती लोकांचा छळ होण्यात भारताचा 4था नंबर लागलाय जगामध्ये. बोले येशू मसीह की. तुम्हाला वाटतं का की एखाद्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा खूप छळ झाला, मग तिथून येशूचं नाव गायब होईल? मी तुम्हाला ना उदाहरणासहित फार इथं व्हिडिओ दाखवून तुम्हाला दाखवू शकतो
जिथं चर्च जाळले ना तिथं पक्के चर्च नंतर उभे राहिलेत. अशा साक्षी आहेत. काही विरोधकांनी आले, पण ते काय जुनं चर्च आपलं, आम्ही सगळे बाहेर होतो, ते काय नाही साधं बांबूचं आणि ह्याचं चटयांचं बनवलेलं होतं. त्यांनी जाळलं. मग आमच्या मनात एकदम प्रेरणा झाली की आम्ही देवाचं असं चर्च बांधू की पाडता नाही येणार कोणाला. त्यांनी पक्के चर्च बांधले. देवाच्या प्रिय लोकांनो, छळ आला ना की त्या छळामध्ये एक वेगळा आनंद आहे. हालेलुया. जसं बाईक देण्यामध्ये आनंद आहे. कळतं तुम्हाला? ज्या गोष्टीवर तुमची प्रीती आहे, आपण आपलं स्वतःला जपतो, परिवाराला जपतो, पण ज्या वेळेस तुमचा छळ व्हायला लागेल, छळ म्हणजे फक्त जे अँटी ख्रिश्चनिटी लोक आहेत, ज्यांना येशू आवडत नाही किंवा देवाचं राज्य आवडत नाही, फक्त तेच छळ करतात का? नाही, तुमच्या घरातून पण तुमचा छळ होऊ शकतो. तुमच्या नातेवाईकांकडून पण तुमचा छळ, तुमच्या ऑफिसवाल्यांकडून पण तुमचा छळ. तुमचा आवाज खोल गेलाय. प्रभू तुमचं सहाय्य करो. प्रभू तुम्हाला शक्ती देव. तुमच्या ऑफिसमध्ये कोणालाच माहित नाही तुम्ही ख्रिस्ती आहेत. ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ती आहेत कळणार, त्यांचा कॅमेरा तुमच्याकडे बघायचा चेंज होणार. त्यांचा उद्देश तुमच्याकडे बघायचा बदलणार. पण त्यात जे टिकून राहतील ते धन्य. जगाने धिक्कारल्यावर पण देवाशी कनेक्ट राहणारे लोक धन्य आणि आशीर्वादित आहेत. कोणी तुमचा अपमान केला, टाकून झोकून बोललं, ती छळवणूकच आहे प्रियांनो. तुम्ही ख्रिस्ती असल्यामुळे जग तुम्हाला धिक्कारतं, तुमची छळवणूक करतं, त्याच्यामध्ये आम्हाला आनंद मानलं पाहिजे. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला एक पक्की जाणीव पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर आहे. तुमच्या छळवणुकीमध्ये तुमची साक्ष आहे. तुमच्या अपमानामध्ये देवाचं गौरव आहे. तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढं मोठं देवाचं गौरव होणार आहे. ती छळवणूक असो, त्याने फरक पडत नाही. देवावरचं प्रेम आपलं प्रबळ होत जाणार. पुढं लिहिलंय, उपास मार, उपास आणि मार. मस्त शब्द आहे, उपास, उपासाचा मार. जो स्वतःहून करतो आपण तो फक्त उपास, तो मार नाही. समजायलंय का नाही समजायलंय? हा वेगळा शब्द आहे. उपास मार. खायची इच्छा आहे पण मिळत नाही, उपासमार. ज्यावेळेस उपासमार होते त्यावेळेस बरेच लोकांचं बोलणं, वागणं, चालणं बदलायला सुरुवात होते. जोपर्यंत सगळं खायला मिळतंय, बोले येशू मसीह, तर आपला विषय गिळण्याबद्दल चालला होता. कधी कधी नाही मिळत जेवण, उपासमार होते. त्या उपाशीपणात काही लोक इरिटेट होतात, चिडखोर बनतात. अन्न वाचून काही लोक स्वभावामध्ये परिवर्तन करतात. पण ती उपासमार झाली तरी देवाचे लोक देवाला नाही सोडू शकत. कारण ज्याला एकदा जीवनी भाकर मिळालेली आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांना या जगी भोजनाची हाव निघून जाते. ही सत्य गोष्ट आहे. अशा दोन बहिणी मला माहिती आहेत, ज्या दिवशी ते देवाचं पॉवरफुल वचन ऐकतात त्या रात्री ते जेवत नाहीत, असंच झोपतात. वचनाने पोट भरलं म्हणतात. विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, इट इज अप टू यू, तुमच्यावर येते. पण ते उपासमार आम्हाला देवापासून वेगळं करू शकत नाही. नग्नता. आता नग्नता म्हटलं तर आम्हाला दोनच इन्सिडेंट्स आठवतात. एक तर एदेन बाग, ना कपडा न लागता ओनली पत्ता, आणि इकडं तो यरुशलेमेहून यरियोला चाललेला व्यक्ती, ज्याला लुटारूंनी मारलं, अर्ध मेला केलं. आदाम हवेला कधी कळालं की त्यांना वस्त्र नाहीत? सैतानाच्या भेटीनंतर. आणि ह्या व्यक्तीला कधी नग्नता प्राप्त झाली? जो प्रवासात होता, चांगले समृद्धाच्या दृष्टांत, वैऱ्याच्या भेटीनंतर. आणि तो लुटारू कोण आहे? योहान 10 तो सैतानाच आहे. सैतानाच्या भेटीनंतर अशा प्रकारचे अनुभव येतात.
देवाच्या प्रिय लोकांनो, हा जो शब्द आहे, धिंड काढली काही लोकांची, काही बहिणींची, येशूवरती विश्वास ठेवतात म्हणून सगळीकडं भारतात सगळीकडे एकदम वातावरण, जगभरात सगळीकडे त्याची चर्चा झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या गोष्टींमुळं त्या बहिणींचा देवावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही. कारण त्यांना ठाऊक आहे की मला त्याच्या तारणाच्या वस्त्रांनी झाकलेलं आहे. जग माझ्याशी कसाही बिहेव करो, पण प्रभूची उपस्थिती, त्याच्या गौरवाने मी झाकलेलो आहे. मग ती नग्नता, त्याच्यानेही देवापासून आम्ही दूर जाणार नाही. संकट, जसं आपत्ती तशी संकट, ह्या संकटांमुळे आम्ही देवापासून विभक्त होऊ शकत नाही. आणि तलवार, पुढं काय सांगितलं? तलवार. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याच्याकडं शास्त्र आहे त्याला शस्त्राची भीती वाटत नाही. ही दुधारी तलवार आहे देवाची. ज्याच्याकडं वचन आहे त्याला बाकी गोष्टींची भीती वाटत नाही. आपल्या मुंबई शहरातच एक देवाचे सेवक आहेत, जे पूर्वी फार चुकीच्या कामांमध्ये होते, त्यांचं परिवर्तन झालं, प्रभूला त्यांनी मानलं, आणि त्यांच्याच ग्रुपमधला एक व्यक्ती त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता, आणि हे पास्टर झालेत. एका सभेत त्यांनी संदेश दिला, पण तो व्यक्ती चाकू घेऊन आलेला आहे ह्या माणसाला भोसकण्यासाठी, जो आधी गुंड होता पण आता पास्टर झालाय. खूप मोठं नाव आहे म्हणून मी घेत नाही तुमच्यासमोर. या माणसाने 3 वेळा चाकू भोसकण्याचा प्रयत्न केला, पण देवदूत येऊन हात धरायचा. सत्य घटना आहे मुंबई शहरातली. देवाच्या प्रिय लोकांनो, छळवणूक असो, तलवार असो, किंवा कुठलीही गोष्ट असो, तुम्हाला देवापासून विभक्त करू शकत नाही. हालेलुया. मग आज संकट आले, अडचणी आल्या, प्रॉब्लेम आले, तरी आम्ही एकदम पक्क उभं राहिलं पाहिजे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? हालेलुया. तलवार ही विभक्त करील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. अशीच गणना केली ना आम्हाला मेंढरासारखी, पण एक दिवशी कळेल आम्ही यहूदा वंशाच्या सिंहाचे बच्चे आहोत. हालेलुया. ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. आमेन. कोणते विजयी? सगळ्यांनी म्हणा, मी महाविजेता आहे. मी महाविजेता आहे. म्हणा, मी महाविजेता आहे. आमेन. कशातच हारल्यासारखं वागायचं नाही. संपलं, हारलो मी, आता काही होत नाही, आता गेलं, भक्कम उभं राहायचं. कारण देवाने आम्हाला महाविजेता केलेला आहे. आम्ही महाविजेते, विजयी झालेले देवाचे पवित्र लोक आहोत. आमेन. हालेलुया. देवाने आम्हाला या गोष्टींच्याद्वारे, त्याच्या प्रीतीच्या द्वारे महाविजेता ठरवलेला आहे. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, हे सगळ्या गोष्टी, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. आमेन. ना मरण ना जीवन, देवदूत ना अधिपती. अधिपती म्हणजे कोण? जगाला चालवणारे लोक. त्या प्रीतीपासून, देवाच्या प्रेमापासून आपण वेगळे होऊ शकत नाही. परमेश्वराने आदम हवेला बनवलं आणि त्यानंतर परमेश्वराने त्यांना प्रॉमिस केलं. मत्तई 19:6 मध्ये ते रिपीट केलं. ऐका, मत्तई 19:6. यामुळे ती पुढे 2 नाहीत तर एक देह अशी आहेत, म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. आमेन. देवाने, सगळे म्हणा, देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. जसं आदम हवेमध्ये परमेश्वराने प्रीती निर्माण केली,
त्यानं एक केलं. तसं परमेश्वर आणि आपण एक झालेलो आहोत. आपल्याला देवाबरोबर कुणी जोडलंय? देवानेच जोडून घेतलंय. आमच्या कृत्यांनी नाही, आमच्या चांगुलपणाने नाही, परमेश्वराने स्वतः त्याच्याबरोबर आम्हाला जोडून घेतलंय. जर देवाने तुम्हाला त्याच्याबरोबर जोडलंय तर आम्हाला कुठलीच गोष्ट अशी असता कामा नये की ज्याद्वारे आम्ही लोकांना देवापासून वेगळं करत आहोत किंवा आपण स्वतःला विभक्त करत आहोत. आमेन. जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडू नये. उंची खोली, स्तोत्र 139 आणि 8. उंची म्हणजे स्वर्ग, खोली म्हणजे अधोलोक. स्तोत्र 139 आणि 8. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोके मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. कितीही उंच जा. चंद्रयान 3 चंद्रावर जाऊन पोहोचलं. ते तिकडं चंद्रावर पोहोचलं आणि आपले लोक घरी वेळेवर येत नाहीत, चर्चला वेळेवर येत नाहीत. ते तिकडं पोहोचलं व्यवस्थित. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की कितीही उंच जा, आकाशात जा, तिथं परमेश्वर आहे. कितीही अधोलोकी खाली उतरा, पण तिथं परमेश्वर आहे. स्वर्गाच्या वर काही नाही प्रियांनो. आमेन. सर्वोच्च ठिकाण स्वर्ग आहे आणि स्वर्गात सर्वोच्च ठिकाण परमेश्वराचं सिंहासन आहे. आणि त्या सर्वोच्च देवाच्या वर काहीच नाही. मग ती उंची, देवाची आमच्या उंची एवढी आहे की जगातली कितीही उंच उंच संकट असली तरी ते देवापेक्षा उंच होऊ शकत नाही. कारण सगळ्यात उंच आमचा देव आहे. खोली, खोली, अधोलोक. आता त्या खोलीबद्दल देव कशाला जाईल अधोलोकात? पण प्रभू येशू गेला. हालेलुया. बोला येशू मसीह की. 3 दिवस त्यांनी क्रुसेड घेतल्या. प्रेज द लॉर्ड. 3 दिवस त्यांनी अधोलोकातल्या लोकांना सुवार्ता सांगितली. ख्रिस्त वधस्तंभावर खेळला, पण त्याचा आत्मा कुठं होता? शरीर ठेवलं कबरेत, आत्मा गेला कुठं? आधी त्याचा आत्मा सुखलोकात गेला. का बरं गेला असेल? कारण की क्रूसावरती वचन दिलं ना चोराला, तू आज माझबरोबर, प्रॉमिस पूर्ण. त्याची धार्मिकता आहे त्याच्याकडे. सुखलोकात गेला. आणि तुमच्या आणि माझ्या पापामुळे, पापाचा स्टॅम्प आला ना तुमच्या आणि माझ्या पापाचा, आपल्या पापाच्या स्टॅम्पमुळे परत त्याला अधोलोकात पण जावं लागलं. आणि त्या अधोलोकात जाऊन नोहाच्या काळी मेलेले असतील किंवा विभिन्न प्रकारचे लोक असतील, त्यांना प्रभू येशूने सुवार्ता सांगितली. म्हणजे मी किती उंच गेलो तिथं माझ्या देवाचं नाव आहे, आणि किती खोल गेलो तिथं पण येशूचं नाव आहे. जिथं जाईल तिथं येशूचं नाव आहे. मग मला भीती कशाची? उंची खोली काही असो, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मी माझ्या देवाला सोडणार नाही. त्याची प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. 1 कोरिन्थी 13:1-13 प्रीतीबद्दल लिहिलेलं आहे. आणि सरते शेवटी त्याचा सारांश दिलेला आहे 13व्या वचनामध्ये. 1 कोरिन्थी 13:13. 1 कोरिन्थी 13:13 ऐका. सारांश. विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत. विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास, आशा आणि प्रीती, ह्याच्यात प्रीती श्रेष्ठ आहे. काय कारण असू शकतं? कारण विश्वास आणि आशा ह्याला लिमिट आहे, पण प्रीतीला लिमिट नाही आहे. कसं? आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी आशा असते. माझा रिझल्ट लागणार आहे, माझी आशा आहे की मला 80% गुण मिळावेत. रिझल्ट लागतो, 80% गुण मिळतात. परत आशेची गरज आहे का? असं म्हणणार का मला आशा आहे, मला 80%? अरे ऑलरेडी मिळालेत, आशा संपली. ऐकतंय का चर्च? विश्वास, आज मी चर्चला जाणार आहे, प्रभू मला आरोग्य देणार आहे, आरोग्य मिळालं, परत म्हणणार का आज माझा विश्वास आहे, प्रभू मला आरोग्य दिल्यानंतर परत विश्वासाची गरज आहे? बोलत नाही तुम्ही. पण प्रीती लिमिटच नाही त्याला.
हालेलुया. प्रीती एक असं देवाचं कृपादान आहे की जे आज आहे, उद्या आहे, परवा आहे, ते युगानुयुग आहे. प्रीती संपणार नाही. स्वर्गात विश्वासाची गरज पडणार नाही, आशेची गरज पडणार नाही. आहे ना स्ट्रॉंग स्टेटमेंट, पॉवरफुल. काय गरज आहे विश्वासाची? सगळं तुम्हाला प्राप्त झालंय. तुम्ही म्हणूच शकणार नाही मला विश्वास आहे की मला उद्या आरोग्य. तुला पूर्णता दिली देवाने. स्वर्गात आजार आहे नाही, देव आहे, पूर्णता आहे. मग त्याच्यानंतर विश्वास, आशा काय राहिलं? पूर्णता प्राप्त झाली. पण प्रेम निरंतर राहणार. म्हणून प्रेम श्रेष्ठ आहे, कारण देव प्रीती आहे. देव प्रीती आहे म्हणून प्रेम श्रेष्ठ आहे. हे तुमचं जगातलं प्रेम असेल, प्रेम आंधळं असतं. मी सांगतो येशूचं प्रेम डोळस आहे, आंधळं बिंदळं नाही. ते मुकं नाही, ते बोलणारं प्रेम आहे, ते चालणारं प्रेम आहे, ते कृती करणारं प्रेम आहे. असं अपंग प्रेम माझ्या देवाचं प्रेम नाही. किती लोक आमेन म्हणतील? खरं प्रेम आहे देवाचं. खुदा ही मोहब्बत, मोहब्बत खुदा है. रॉंग. देव प्रीती आहे, पण प्रत्येक प्रकारचं प्रेम देव नाही. ॲक्सेप्ट करायचं नसलं तरी करा, कारण देवाचं वचन आहे. पास्टर मला ती खूप आवडते. काठी कुठे आहे माझी? हे दैवी प्रेम आहे, देवाने मला दाखवलं. तुझे डोळे चेक करून घेऊ आपण. देवाच्या लोकांना सावध असणं गरजेचं आहे, सांभाळून राहणं गरजेचं आहे. काही वेळा आमच्या संकल्पना चुकीच्या होतात आणि त्याच्यामुळं ना सत्य आमच्यापासून दूर राहतं. देव प्रीती आहे, मी मान्य करतो, पण प्रेम, प्रत्येकच प्रकारचं प्रेम, जगातलं प्रेम, फिलिओ असो किंवा दुसरं स्टॉर्ज असो किंवा इतर कुठलंही प्रेम असो जगातलं, त्या प्रेमाला देव नाही म्हणता येणार. देवाचं प्रेम फक्त आगापे प्रेम आहे. हालेलुया. ते प्रेम वेगळं आहे, तेच प्रेम परमेश्वर आहे, बाकी प्रेम नाही. आमेन. प्रीती श्रेष्ठ आहे. हालेलुया. इब्री लूकासपत्र 13 अध्याय 6 वचन. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? आमेन. मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार? देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे प्रेम, स्वर्गीय देवाचं प्रेम त्याने आपल्या अंतःकरणात दिलेलं आहे, त्या प्रेमाची ज्वाला नेहमी पेटती राहिली पाहिजे. देवावरचं प्रेम कशानेच, कुठल्याच गोष्टीने कमी होता कामा नये. हालेलुया. यावर्षी बोनस कमी मिळाला, देवावरचं प्रेम कमी नाही करायचं. या महिन्यात लाईट बिल जास्त आला, प्रेम कमी नाही करायचं, प्रेम वाढवतच राहायचं. हालेलुया. अचानक डायग्नोसिस झाला, तुम्हाला आजार झाला आहे, प्रेम देवावरचं कमी करायचं नाही. जगात चढ उतार येतील, पण देवावरचं प्रेम नितांत राहिलं पाहिजे, निरंतर राहिलं पाहिजे. त्याच प्रीतीत, त्याच प्रेमात आम्ही देवाबरोबर राहिलं पाहिजे. ज्यांचे प्रेम असं अप अँड डाऊनवाला असतं, ते प्रेम देवाच्या प्रिय लोकांना खरं नाही प्रेम. हालेलुया. अप अँड डाऊनचं प्रेम का होतं माहिती आहे का? कारण की ते लोक असे आहेत की जे फक्त देवापासून काही मिळालं का प्रेम दाखवतात. काही लोक देवाला वचन देतात, मला अशी नोकरी दे, मला एवढा पगार मिळाला तर मी तुला तेवढं देईल. देव म्हणतो तुझ्याकडे किती आहेत आत्ता? तो म्हणतो एवढे, त्याच्यातला दशमांश टाक. तो म्हणतो नाही प्रभू कमी आहेत, पण मला तू 10 करोड दिले ना, मी 1 करोड तुला देणार. देव म्हणतो नाही देत तुला, तू 10 करोड घेऊन पळून जाशील. जो छोट्या गोष्टीविषयी फेथफुल नाही, देव त्याला मोठ्या गोष्टी दाखवूच शकत नाही. चॅलेंज आहे माझं, दाखवूच शकत नाही. जो व्यक्ती छोट्या गोष्टींविषयी फेथफुल आहे, देव त्याला मोठ्या गोष्टी दाखवतो. भावांनी खड्ड्यात टाकलं, प्रभू तुला धन्यवाद. भावांनी ते योसेफाला विकून टाकलं, प्रभू तुला धन्यवाद. एकाच्या घरी काम करतो, तिकडे एका मॅडमची त्याच्यावर चुकीची नजर पडते, पडू दे, जाऊ द्या, प्रभू मला तुझ्या रक्ताच्या आड घे. हालेलुया.
आजच्या काळात याची गरज आहे. प्रेज लॉर्ड. तिथून तो पळतो, त्याला तिथून जेलमध्ये टाकतात. प्रभू तुला धन्यवाद. हे धन्यवाद देणारे लोक आज जगात पाहिजेत प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीत देवावरती एकसारखं प्रेम करणारे. आणि मग ज्यावेळेस मोठ्या हुद्द्यावर जातात तेव्हा पण ते देवावरती प्रेम करतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग तिथून पुढं त्यांच्या अस्थी परत देवाच्या पवित्र भूमीवर ते जाऊन पोहोचतात प्रियांनो. मेल्यानंतर पण त्यांच्या इच्छा परमेश्वर पूर्ण करतो. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज आम्हाला देवाने त्याच्यावर प्रेम करायला शिकवलं. आमेन. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी प्रार्थना करतो. तू जिवंत आहेस, दयाळू आहेस, महान परमेश्वर. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करेल या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतलीस. कुठलीच गोष्ट नाहीये देवा जे आम्हाला तुझ्यापासून वेगळं करू शकते. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सामर्थ्यात आम्हाला पक्क कर प्रभू. तुझा पवित्र आत्मा प्रभू हा संदेश ज्या ज्या कानांपर्यंत पोहोचत आहे, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तू दे. तुझ्या प्रेमाच्या उकळ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आणि जीवनात फुटू देत देवा. प्रभू तुझे लोक बोलतील आपल्या मुखाने, त्यावेळेस प्रभू त्यांच्या शब्दातून, वाणीतून तुझं प्रेम वाहू दे प्रभू. वागण्या बोलण्यातून प्रभू तुझं प्रेम वाहू दे. असं प्रेम निरंतर प्रभू आम्हा प्रत्येकांमध्ये टिकून राहू दे प्रभू. सर्व परिस्थितीत, सर्व अडचणीत प्रभू आम्हाला सर्वांना टिकवून दे. धन्यवाद पिते, आमची प्रार्थना ऐकलीस. मनापासून तुझे उपकार मानतो. तुझ्या प्रीतीबद्दल तुला धन्यवाद. तसंच प्रेम, ते आगापे प्रेम, कारण पवित्र आत्मा आम्हाला दिलायस प्रभू. तू पवित्र आहेस, तू तर प्रेम करतोसच, पण आता पवित्र आत्मा आमच्यात दिल्यामुळं आम्हीही तसंच प्रेम तुझ्यावरती करू शकतो. आणि ते प्रेम करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते. आमेन, 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 आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की.